तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। आणि इथे पप्पांनी आपल्या गाडी आणलेली आहे आणि आता आपण एक एक करत बसणार आहोत आणि कुठे चाललोय, कशासाठी चाललोय, सर्व काही तुम्हाला हळूहळू आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कळेलच। सो स्टे कंटिन्यूअस आणि चला तुम्ही सुद्धा आमच्या सोबत। तर नमस्कार मंडळी, मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा आपला ब्लॉग आहे तो म्हणजे आपण जाणार आहोत कोस्टल रोडवर, म्हणजेच वरळी ते गिरगावपर्यंत, मरीन लाईन्सपर्यंत। तर चला आता आपण दाखवूया कोण कोण आहे आपल्या गाडीमध्ये। म्हणजे पप्पा गाडीमध्ये ड्रायव्हिंग करत आहेत, त्यानंतर इकडे ओमकार आहे, त्यानंतर शुभम आहे, दीदी आहे, इकडे मम्मी आहे आणि इकडे स्वरा आहे। सो आता आपली प्रवासाला आपण सुरुवात करूया। सो चला, सो आत्ता आपण आहोत आपल्या वरळी सिप्लेसला। आणि जो समोर बंगला बघताय तो आहे आपल्या अंबानीच्या मुलीचा बंगला आहे। तर मंडळी आता आपण अडकलेलो आहोत ट्रॅफिक मध्ये। तर मंडळी आता आपण घेणार आहोत लेफ्ट, आणि जो समोर रस्ता गेलेला आहे तो गेलेला आहे वरळी कोलीवाड्यात, आणि इथून आता आपण घेतलेला आहे लेफ्ट आणि आपल्या कोस्टल रोडला सुरुवात झालेली आहे। सो बघूया आपल्याला किती वेळ लागतोय आपल्या नरिमन पॉइंटला पोहोचायला। सो चला। तर मंडळी समोर तुम्ही पाहू शकता कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे, कोस्टल रोडचं काम अजूनपर्यंत चालू आहे, परंतु एक साईड चालू केलेली आहे। सो आपण तिथून आता जाणार आहोत आपल्या मरीन लाईन्सला। तर आजूबाजूला कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे, तुम्हाला सर्व काही व्हिडिओच्या मधून बघायला मिळेल। आणि करेक्ट वाजलेत 9:50। तर बघूया आपल्याला किती वेळ लागतो आहे आपल्या मरीन लाईनला पोचायला। तरी ते काम जोरात चाललंय, तुम्ही पाहू शकताय चालू आहे। म्हणजे आता आपण वरळीवरून आता निघालेलो आहोत। आता पुढे आपल्याला लागेल हाजाली। आपण थोडंसं पुढे आलेलो आहोत आणि ह्या साईडचं म्हणजे आपल्या बाजूच्या साईडचं
काम बऱ्यापैकी झालेलं आहे. आणि वल्लभभाई स्टेडियम आहे समोर आपल्या. तर हे आहे वरचा. हां, असे एकामेकांना जोडलेले आहेत रस्ते. आता पुढे वरून जो आलेला आहे आपला हा पूल, तो आपल्या हजालीवरून आलेला आहे. आणि हा आपण आता आलेलो आहोत, तो आपल्या वरळीवरून आलेलो आहोत. आणि हे आहे महालक्ष्मी मंदिर. आता करेक्ट 9:54 झाले, म्हणजे एकंदरीत 5 मिनिटात आपण आपल्या महालक्ष्मी मंदिराला पोचलेलो आहोत. अजून आपल्याला आपल्या नरिमन पॉईंटला पोचायला किती टाइम लागतो ते आता आपण पाहूया. आजूबाजूला कन्स्ट्रक्शन अजूनपर्यंत चालू आहे. तर आता आपण अंडरग्राउंड टनेलमधून जाणार आहोत. तर म्हणजे अंडरग्राउंड टनेलचं कन्स्ट्रक्शन एक नंबर केलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय, एकदम फॉरेनमध्ये आल्यासारखं वाटतं, फील होतं आहे तसा. तर हे आपल्या टनेलचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे. कसा आहे सर्व काही तुम्ही पण पहा आणि एन्जॉय करा तुम्ही सुद्धा आमच्यासोबत. सो इथे आपले पप्पा ड्रायव्हिंग करताना
तर इकडे आपला टनेल फिनिश होतो आणि एकंदरीत 2 ते 3 मिनटाचा आपला हा टनेल आहे आणि पोचतो आपण आपल्या मरीन्स लाईन्सला. तर समोर नरीमन स्टेशन आहे, मरीन लाईन स्टेशन आहे इकडे. तरी इथून आता आपण बाहेर पडलेलो आहोत. आणि इथे आपलं हे मरीन लाईन स्टेशन. तर करेक्ट 10 वाजलेले आहेत आणि करेक्ट आपल्या 10 मिनिटाचा असा हा आपला वरळीवरून ते नरीमन पॉईंटपर्यंतचा प्रवास होता. तर आता आपण आपल्या नरीमन पॉईंट पोचलेलो आहोत आणि इथे आहे पारसी डेअरी फार्म. तर सर्वांना विचारूया आपल्या टनेल कसा वाटला. तर बाबा तुम्हाला कसा वाटला टनेल? 10 मिनिटात आपण आपला प्रवास कंप्लीट केलेला आहे, असं काय वाटलंच नाही आणि मस्त काम केलेलं. तर ओंकार तुला काय आवडलं जास्त? मस्त असं एकदम फॉरेन सारखं 10 मिनिटामध्ये वरली ते मरीन लाईन जाण्याचा प्रवास आपण केलेला आहे. सर तुला काय आवडलं? तू दिसतरी काय आवडलं तुला? टनेल आवडला. आणि मम्मी तुला? बोगदा आवडला. ओके. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा.